पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। हा 13वा श्लोक आहे। मागच्या श्लोकामध्ये परब्रह्माचं निर्गुण निराकार रूप सांगितलं आणि त्याचं स्पष्टीकरण माऊलीने ओव्यातून दिलं। आता सगुण निराकार म्हणजे सगुणासारखं आहे, निराकारपणे आहे असं रूप सांगायचं आहे। 3 भाग पडतात, एक निर्गुण निराकार, दुसरा आहे ते सगुण निराकार किंवा साकार निराकार, आणि तिसरं जे काही ते सगुण साकार। आता साकार निराकार म्हणा किंवा सगुण निराकार म्हणा, ह्या ज्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आताचं स्पष्टीकरण आलं। याच्यामध्ये परमात्मा की ज्याला आता ज्ञेय म्हणून सांगायचं आहे, ते ज्ञेय सर्व जगत जे आहे त्या सर्व जगताच्या ठिकाणी जेवढे जेवढे आहेत त्या सगळ्यांचे हात पाय सर्व बाजूने असलेले त्याचे जे काही डोळे कान मस्तक हे सगळं काय आहे या परमात्म्याचंच आहे। या संपूर्ण विश्वामध्ये तो व्यापून राहिलेला आहे। आघवांची देशी काळी नवता देशकाळा वेगळी जे क्रिया स्थूळा स्थूळी तेच हात जयाचे। आता व्यापकता सांगत असताना जे जे काही आहे ते भगवंताचंच कसं रूप आहे हे सांगायचं आहे। याच्यामध्ये असं सांगितलं की जसं परमात्म्याच्या ठिकाणी देश काळ आणि वस्तू तर आपण म्हणतो, पण जेव्हा आपण बाह्य पदार्थाला वस्तू म्हणतो तेव्हा ती वस्तू एकदेशी असते, इथं आहे तर तिथं नाही अशी असते। पण ही वस्तू सर्व व्यापक आहे, सर्व देशात आहे आणि सर्व काळी आहे। म्हणून देश काळ वस्तू हा जो काही भेद आहे हे भेद इथं राहत नाही, याला अपरिच्छिन्न म्हणायचं। इतर वस्तूच्या ठिकाणी ही परिच्छिन्नता असते, वस्तू इथं आहे तर तिथं नाही, या देशात मिळती तर त्या देशात नाही, या काळात मिळतं तर त्या काळात नाही, पण हे सदैव असल्यामुळं सगळीकडे आणि ज्या ज्या काही स्थूलाच्या क्रिया होतात त्या त्या सगळ्या क्रियेच्या ठिकाणी आहे। आता काय आहे, एक उदाहरण आपण जर लक्षात आणलं तर कळेल की जसं आता हा वरती लावलेला दिवा जो आहे विजेचा, तो दिवा विजेवर चालतो, समोरचा असलेला पंखा विजेवर चालतो, घरातला मिक्सर विजेवर चालतो, धुण्याचं यंत्र विजेवर चालतं, दळणाची गिरणी विजेवर चालती, पण जे ते उपकरण वेगवेगळे ना, हे उपकरणं वेगवेगळी आणि सत्ता मात्र विजेची। विजेच्या सत्तेतच हे सगळं चालतं आहे, वीज नाही की सगळं असून नसल्यासारखं आहे। तसं सगळ्यांचं सगळं आहे, तुम्ही आम्ही मनुष्य असो नाही तर इतर प्राणी असो, सगळ्याला काय आहे, मनुष्याला हात आहेत पाय आहेत मस्तक आहे डोळे आहेत कान आहे, पण हे सगळं असून काय करता? हे जसं आपण आत्ता पाहिलं की ही उपकरणं नुसतीच असून काय, त्यात सत्ता असली पाहिजे ना विजेची, तसं हे सगळं आहे, डोळे असतील कान असेल हात असतील पाय असेल, पण त्याची क्रिया कोणामुळं व्हायची, त्यात चैतन्य नको का? म्हणून हा परमात्मा सगळ्यांच्या ठिकाणी बसला। आता त्याला काय केलं की असं एक दिलं, तो सगळ्यांचे हात आहेत
म्हणजे सगळ्यांचे हात याच चैतन्यावर चालतात. एकाच वेळेस सगळेच हात पुढं होतात मागं होतात असं नाही, पण जेव्हा जेव्हा होतात तेव्हा तेव्हा तिथं ही सत्ता आपलं कार्य करते. म्हणून वरचा जो आकार आहे त्या आकारात त्याला आपण हात म्हणू, त्याला पाय म्हणू, त्याला शरीर म्हणू, हे आकार आहे. पण नुसता आकार असून काय करता? आकार कसा आहे तर अवघाचे आकार ग्रासियेला काळे, काळाने ग्रासलेला आहे. दुसरी गोष्ट काय, काळे खादला हा अवघा आकार, सगळा आकार तोच आहे. पण त्या आकाराला जे आत्ता आहेपणा आहे तो आहेपणा ह्या परमात्म्याचा आहे. आणि त्या आहेपणानं याला दिसून येतं की आपले हात आहेत, आपले पाय आहेत. हातामध्ये जर आहेपणा नसेल तर हात काय करणार आहे? जसं चैतन्य आखडलं जातं याचं कारण आहे की चैतन्याची सर्व अंगामध्ये जी पसरलेली जागा आहे त्याला मदत करत असतो तो प्राण. मग त्या भागाचा प्राण निघून गेला म्हणजे काय होत असतं की आपण त्या व्यक्तीला अर्धांगवायू झाला असं म्हणतो. म्हणजे ती बाजू त्याची काम करेनाशी होती. अर्थात तिथं प्राण काम करत नाही म्हणजे चैतन्य तिथं नाही. मग ते शरीर आहे पण काम करत नाही. याचाच अर्थ प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जे जे काही आहे ते परमात्म्याचंच आहे. म्हणून मग जे काही असेल ते स्थूल असो किंवा अस्थूल असो, जिथं जिथं त्याचे काय आहे कार्यच चालतं. आता त्याच्याकरता सांगितलं की सगळ्यांचे हात म्हणजे परमात्माच आहे. आपल्याला 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलंच आहे की सगळंच तो आहे. सगळी रूपं दिसते ते तोच आहे, सगळं शरीर तोच आहे, सगळे हात तोच आहे, सगळे पाय तोच आहे. तेच वर्णन आता इथं सांगायचं आहे. आणि त्या वर्णनाप्रमाणे हा परमात्मा सर्वव्यापक कसा हे आपल्या लक्षात येईल. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. याप्रमाणे हे जे काही आहे सगळीकडं आहे म्हणून हा विश्वबाहू, सगळ्या विश्वाचे हात हा आहे. याच्यामुळं काय होतं की हीच एक शक्ती. एकदा काय झालं की प्रत्येक जो कोणी आहे देव तो स्वतःला मी मोठा मी मोठा मी मोठा म्हणायला लागला. मग आता परमात्म्याने ठरवलं की ह्यांना थोडंसं आता शिकवलं पाहिजे. मग एक वयस्कर रूप धारण केलं आणि एक काडी टाकली, लहानशी काडी टाकली. आता तिकडून वायू आला, तो मी मोठा म्हणतच होता. त्याला म्हणले एवढी काडी मला उचलून द्यावं, मला काही उचलत नाही, मी आता वयस्कर झालो आहे. ते म्हणलं आता मी वायू मोठमोठे सगळे झाडे जुडे उपटून टाकतो आणि हे काडी उचलायला सांगतात मला. पण आता जाऊ द्या, वयस्कर माणसाचा अपमान कशाला करायचा. पण ती उचललीच नाही काडी त्याला. ती काडी जागचीसुद्धा हल्ली नाही. वायू हातबल झाला. म्हणला तुम्ही कोण आहेत? म्हणजे राहू दे, तुला उचलत नाही ना, जा. इंद्र आला, इंद्राला सांगितलं. इंद्र आधी म्हणला मी राजा आहे, मला असलं काय काम सांगता. पण द्यावं म्हणले, आता मी वयस्कर आहे. इंद्राला उचललं नाही. अग्नी आला, अग्नी तर म्हणला मी कितीतरी भस्मसात करतो आणि मग काय आता हे मला काम सांगतात. अग्नीला उचललं नाही. मग हे सगळे तिकडे गेलेले आणखीन जे जे कोणी ते सगळे आले. म्हणले अरे आहे कोण बघू तरी. मग तिथं आल्यानंतर सांगितलं की मीच परमात्मा आहे, मी तुमच्या ठिकाणी शक्ती म्हणून हे सगळं तुम्ही उचलता ठेवता. मी तुमच्यातली शक्ती काढून घेतली तर कुठं उचललं तुम्हाला? एवढीशी काडी उचलली नाही. पण शक्ती माझे ना अहंकार तुम्ही. मग हे आपण आपले हात पाय चालवतो खरं होतं, पण हे विश्वबाहू आहे, ह्याचेच आमच्या ठिकाणी काय आहे शक्ती आहे म्हणून हात चालतात. आणि समस्ताही ठाया एकेकाळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाव. तेव्हा हे सगळं जर काही जसं हात सांगितले तसं आता पाय सांगायचे. पाय सांगत असताना सुद्धा काय आहे की सगळ्यांचं जाणं येणं होत असतं ते पायामुळेच. पण पायात शक्ती असली तर मनुष्य जाईल ना. ज्याच्या ठिकाणी ही शक्ती आणखीन चांगली
तो कित्येक किलोमीटर चालेल, नुसता चालणार नाही, धावल. ज्याच्या ठिकाणी त्याचं शरीरच आता कमकुवत होऊ लागले त्याला तेवढं चालणं जमणार नाही. पण मग पाय आहेत आणि पायात शक्तीच नाही असं नाही, थोडीफार तरी आहे त्याच्या आता वयोमानाप्रमाणे. म्हणून ह्याला सगळीकडचं जे असणार आहेत त्याला सांगितलं की विश्वांघ्री, म्हणजे हे सगळे चरण आहेत ते भगवंताचेच आहेत. सगळ्यांच्या पायाच्या ठिकाणी शक्ती भगवंताची, म्हणून हा परमात्मा सगळ्यांचे पाय आहे. पै सवितया अंग डोळे, नाहीत वेगवेगळे, तैसे सर्व दृष्टे सकळे स्वरूपे जे. आता त्याला उदाहरण दिलं की सूर्य हे बिंब आहे. मग बिंबाला कुठं डोळे, कुठं शरीर, कुठं हात, कुठं पाय, काय सांगता येईल? काही नाही. मग कसं आहे तर तो जसा बिंब स्वरूप आहे तसं ह्याचं. मग आपले जे काही डोळे आहेत ते कसे? मग त्याचं कारणच आहे की आपल्या डोळ्यातला जे काही दृष्टीपणा आहे तो दृष्टीपणा परमात्मा आहे. त्याच्यामुळं हे जे काही पुढचं काय असणारं डोळ्याचं लोलक आहे ते जसं बॅटरी, आणि त्या बॅटरीत तो जे सेल नाही टाकले तर बॅटरीला बल्बन बाकीचं सगळं असून काय करणार आहे बॅटरी? सेलमुळं काय होतं, तो बल्ब प्रकाशित होतो. मग नुसता बल्बही जाग्याला आहे आणि त्या बॅटरीचं खोकं जाग्यालाच आहे, पण त्यातलं जर काढून घेतलं तर काही नाही. मग दृष्टी आहे, पण हे आपण जे पाहतो तो द्रष्टा कोण आहे तर हा परमात्मा आहे. म्हणून सगळ्याकडं. आता दुसरं सांगितलं की हा कसा म्हणायचा, तर मग सांगतात ना सूर्याचं कसं बिंब आहे का नाही, तरी तो सगळीकडं प्रकाशरूपानं पाहतो असं दिसतं. तसं याच्या ठिकाणी काय आहे, द्रष्टेपणा आहे. आणि द्रष्टेपणामुळं तुम्ही आम्ही हे सगळं जर काही असेल तर जगत पाहू शकतो. आता दाखवणं त्याचं आहे, पण पाहणारे आम्ही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत पाहत असताना हे चांगलं आणि हे वाईट अशा तऱ्हेचे दोन भेद करून आपलं पाहणं होत असतं. बाकी तुम्ही चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा, पाहताच का नाही? वाईटालाही पाहता आणि चांगल्यालाही पाहता. आता ते चांगलं का वाईट हे ठरवणार आहेत आपण, ते आपला हेतू आहे. पण पाहणं हे भगवंताकडूनच आहे. म्हणून विश्वचक्षु हा अचक्षूच्या ठाई पक्षू, बोलावया दक्षू जाहला वेदू. आता हा या सगळीकडं दृष्टी आहे, सगळ्यांचे डोळे त्यामुळं चालतात म्हणून विश्वचक्षु असं नाव आलं. सर्व विश्वाचा हा चक्षु आहे. पण मध्येच एक असा प्रकार दिला की हा अचक्षूच्या ठाई पक्षू. आता तुम्ही म्हणता तर एखादा अंधच आहे ना, अंधचं काय मग? म्हणजे हा अचक्षु आहे. पण अचक्षुचा सुद्धा पक्ष घेऊन वेदांनी बोलणं केलं की त्याला अंधत्व आहे. ते अंधत्व कशाचं? त्याच्या असलेल्या शरीराला असणाऱ्या डोळ्याचं. पण तो आतनं सांगतो ना मला काही दिसत नाही. मग मला काही दिसत नाही म्हणतो, ते न दिसणं कोणी सांगितलं? त्याचं न दिसणं जे आहे ते सांगणार आहेच ना. म्हणजे त्याच्या ठिकाणी डोळ्यानं दिसणं नाही, याचं कारण ते डोळा नावाचं जे काही आहे इंद्रिय आणि तो लोलक ते सगळं नाही. एखाद्याला काय असतं, सगळं जाग्याला आहे, डोळा आहे, डोळ्यातली बुबुळं आहेत, सगळं आहे, पण दिसतच नाही. याचं कारण काय तर ते न दिसणं हे जरी त्याच्या ठिकाणी असलं तरी त्यातला दोष आहे. तो कुठला? डोळ्यातला दोष आहे. पण त्याचं मला दिसत नाही म्हणणं हे दिसणं असतं. उदाहरणार्थ आपण पाहतो की प्रकाशात सगळं काय आपल्याला दिसतं आणि एकदम लाईट गेली, दिवा विझला, मग काय म्हणतो अंधारच आहे, आता काही दिसत नाही. हे काही दिसत नाही हे कोणाकडून पाहिलं? हे काही दिसत नाही हे दाखवणारा आतलं आहेच का नाही? तसं म्हणून दाखवलं की हा अचक्षूच्या ठाई पक्षू, त्याचाही पक्ष घेतला. बोलावया दक्षू जाहला वेदू, म्हणून वेदानं हे चतुरपणानं दक्षपणानं हे बोलणं केलं. जे सर्वांची या शिरावरी, जे नित्य नांदे सर्वापरी, ऐसे स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे. आता त्याच्यानंतर जसं एक एक अवयव महत्त्वाचे अवयव सांगू लागले तसं सांगतात की सर्व शरीर आहेत, तर सर्व शरीराच्या वर मस्तक आहेच की.
आणि ते मस्तक सर्वांच्या वरती बाजूला आहे. मस्तकाची जागा वर आहे. ते काय आहे की भगवंतांनी ज्याच्या त्याच्या शरीराची ठेवण ज्याच्या त्याच्याप्रमाणे केली. आपली शरीरं, आपल्यावरचं डोकं, कपाळ, डोळे, नाक, जिव्हणी म्हणजे मोठ वगैरे हे सगळं ही ठेवण केली. थोडंफार आपलं वेगवेगळं असेल, कुणाचा उभट चेहरा, कुणाचा गोल चेहरा, हे वेगळं. पण आपल्यापेक्षा वेगळे त्यांचं वेगळे. त्यांना जे काही खाद्य आहे त्यांचं खाता यावं म्हणून गाईचं तोंड वेगळं झालं. अजून काय आहे, पक्ष्याची चोच वेगळी. हे सगळे वेगवेगळे पण का ठेवलं तर त्यांचे आहार आणि त्यांचं वर्तणूक त्याच्याप्रमाणे. आता हे जे काही आपलं आहे ते सगळं काय आहे की एका मुखाच्या ठिकाणी. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेंद्रियामध्ये त्वचा हे ज्ञानेंद्रियच फक्त सर्व शरीरभर आहे. बाकीचं काय आहे की पाहणारं, त्याच्यानंतर ऐकणारं, वास घेणारं आणि खाणारं हे सगळे एकाच जाग्याला आले. तिथंच खायचं तोंड, तिथंच नाक, तिथंच डोळे. एखाद्याने विचारलं की काय म्हणले देवाने असं का केलं, याला नाक जर वर दिलं असतं डोक्यावर, मस्तकावर द्यायचं आणि खाली जीव. ते म्हणले तो खाता एखादं जर काही दुर्गंधीयुक्त असलं, शिळं असलं तर त्याचा वास लगेच ते नाक सांगतं नको खाऊ. हे पहारेकरी तिथला, त्याला तिकडं कसं देईल. जे काही केलं ते तिथं आहे. तेव्हा मस्तक सगळ्यांच्या ठिकाणी, मस्तकाला मूर्धा म्हणलं त्यांनी. हे सगळं कसं आहे तर सगळ्या ठिकाणी शरीरवरचं जे आहे त्या शरीराच्या वर मस्तक आहे. सर्वांची या शिरावरी जे नित्य नांदे सर्वापरी. त्यामुळं ते सगळ्याच्या वर आहे. असं सांगतात की काही माणसं आपली कल्पनेतली असतात, त्यांच्या ठिकाणी त्या कल्पनेनं ग्रस्त केलेलं असतं. ते जातात कुठंतरी विचारायला एखाद्याला, काय हो असं का झालं आहे मला म्हणून. मग काय विचारतात, काही नाही, मला रात्री स्वप्न पडलं बघा. आणि ते स्वप्न असं पडलं की नुसतंच खालचं शरीर होतं, मस्तकच नव्हतं त्याला. मग ते सांगणारे सांगतात अपशकुन आहे, वाईट झालं. आता हे सगळे जे काही आहे आपल्याला त्या गोष्टीकडं नाही पाहायचं. पण ते नसेल तर काय होईल. मग शिर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांच्या शिरावरी, सगळ्यांच्या वरच्या बाजूला ते मस्तक आहे. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशनी जैसे देख, तैसे सर्वपणे अशेक भोगते जे. आता त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं की अग्नी जो असतो, मग काय आहे लाकडामध्ये पेटलेला आहे, कोळसे आहेत. हे ते कोळसे, लाकूड, त्याच्याकडं आपण आकार म्हणून पाहतो. नाही तर तसं अग्नीला काय आकार आहे. मग काही नसतानासुद्धा त्याचं जे काही आहे पेटलेलं अग्नी, ज्वाळा, हेच त्याचं मुख आहे. त्यामुळं त्याच्यात जे टाकाल ते भक्षण करून घेतो. तुम्ही एका दिवस ओलं काहीतरी टाका त्यात, अग्नी पेटलेला, आणि त्यात ओली वस्तू जरी टाकली तर त्या अगोदर त्याला सुकविल. चांगलं काय त्यातलं पाणीपणा घालून टाकेल आणि जाळूनच टाकेल. काय आहे अग्नीला जे जवळ येतं ते जाळलं म्हणजे काय, त्यांनी ते भक्षण केलं. असा जो काही आहे अग्नी, त्याच्या सगळ्या ठिकाणी काय आहे ते मुख आहे. म्हणून जे त्याच्याकडं टाकलं जातं ते तो काय करतो, भक्षण करतो. अर्थात तो झाला भोगता. त्याच्या मुखामध्ये जे पडतं म्हणून तो झाला भोगता. तसं अग्निरूपानं हा परमात्मा भोगता आहे. म्हणून तर आहे यज्ञाच्या वेळेस ज्याच्या देवतेचं नाव घ्यायचं आणि आहुती द्यायची, हे त्याला कशी मिळते तर अग्नी हे सगळ्याचं मुखच आहे, त्याच्यातून मिळते. या सगळ्यामध्ये आता परमात्म्याला भोगते पण कसं आलं तर अग्नी हा त्याचं असलेलं मुख आणि त्या मुखाद्वारे जे काही तो खात असतो त्याद्वारे. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था, आली वाक्पता श्रुतीची या. म्हणून याला सगळ्यांचं भक्षण करणारा अग्निद्वारे का असणारा मुख आहे. म्हणून विश्वतोमुख, सगळ्या विश्वाचं तो मुख आहे. हे सगळं आम्हाला कसं माहीत झालं तर मग हे सांगणारा वेद आहे आणि वेदानं हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला काय आहे की जसं पहिले ज्ञानेश्वरीची पहिली ओवी कने
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता ओम नमोजी आणि मधलं सोडल्यावर पुढं जायचं की जो कसा आहे स्वसंवेद्या. पण हे सगळं कोणी सांगितलं? वेद प्रतिपाद्या. वेदानं प्रतिपादन केलं म्हणून तो आद्य कळाला, तो स्वसंवेद्य कळाला आणि तो आत्मरूपय कळाला. तसं हे सगळं कोण सांगतं? तर वेद सांगतो. म्हणून हे सगळं आली वाक्पता श्रुतीची, श्रुतीने हे आम्हाला स्पष्ट करून दिले. म्हणून या सगळ्या गोष्टी आता आम्हाला कळतात. आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आता त्याच्यानंतर अजून एक मांडणी अशी केली की आकाश सगळीकडे. मग त्याला असं सांगतात की आकाशातून वायू आहे. म्हणजे मग वायूचं कारण कोण? आकाश. त्याच्यानंतर वायूतून तेज, तेजाचं कारण असलेला वायू. पण वायू आणि आकाश हे दोन झाले. त्याच्यानंतर कोण आलं की पाणी आलं. मग त्याच्यामध्ये आकाश, वायू आणि तेज, ह्यानंतर पाणी. आणि हे चार मिळून मग काय आहे? पृथ्वी. मग जेवढे काही पुढचे सांगितलेले पंचमहाभूत आहेत चार, त्याच्यात आकाश आहेच की. म्हणजेच आकाश सगळीकडे आहे. आकाश नाही अशी जागा आपल्याला काही घन वस्तू दिसते, पण घन वस्तूसुद्धा काही अंशानं ते आकाश असतंच असतं. ते जसं सगळीकडं संलग्न आहे तसं प्रत्येकाच्या कानाच्या ठिकाणी शब्दरूपानं हा सर्वत्र आहे. कोणी बोललं तर आपल्याला ऐकायला येतंच. आपल्याला दुसऱ्याचं नाही काय बोललेलं ऐकू आलं तरी काही पक्षी ओरडलेले इकडं तिकडं काहीतरी येतं. आणि काहीच नसलं तरी कानात सू असा आवाज असतोच. म्हणजे हे शब्दध्वनी हा जो काही आहे हा सर्वत्र असणाऱ्या परमात्म्याचा आहे. त्याला उदाहरण दिलं, आकाश जसं सगळीकडं पसरलेलं आहे, सर्व ठिकाणी आहे, तसा हा सर्व ठिकाणी शब्दरूपानं आहे. म्हणोनी आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वांते आवरोनी असे. यामुळं हा परमात्मा शब्दरूपानं सगळ्याच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला असं एक काही म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही काहीही बोला आणि दुसरं कोणी ऐकायला नसू द्या, पण भगवंत ऐकतो, परमात्मा ऐकतो. कारण तो सगळ्याचा ऐकणाराच आहे. तो इतक्या जवळ आहे की सगळं काही त्याला मिळतं, सगळं काही तो ऐकत असतो. याप्रमाणे त्याला काय केलं? म्हणो सर्वत्र ऐकते, म्हणून तो सगळीकडचा ऐकत असतो असं आम्ही म्हणतो. एरवी तरी महामती विश्वचक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले. आता जे काही वर झालेलं आहे, कुठं विश्वचक्षु म्हणले, कुठं विश्वभाऊ म्हणले, विश्वांग्री, विश्वमूर्धा, ही सगळी जी नावं आहेत ही वेदानं दिलीत. आणि हे तसं आहे म्हणून तर वेदानं धिटाई केली हे स्पष्ट करण्याचं. हा त्या दृष्टीनं असल्यामुळं एवढं सगळं वेदानं कुठून काढलं? वेद का म्हणतो? तर वेदाने हे जाणलं आहे की ह्या परमात्म्याची ही अशा तऱ्हेनं सर्व व्यापकता आहे आणि तो सगळ्याच्या ठिकाणी आहे. म्हणून सगळ्याचं सर्व काही जिथल्या तिथं चालत आहे. वाचोनी हस्त नेत्र पाये हे भाषते थके आहे सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्षुजे. आता आपण एवढं सगळं बोलतो, इतकी वर्णनं झाली, दाखवा म्हणले परब्रह्माला कुठे आहेत हात, कुठे आहे नेत्र, कुठे आहे पाय. म्हणजे तो जसा आहे तो कसा आहे सांगता येत नाही. मग तो शून्य आहे का? म्हणजे शून्यत्वाचं सुद्धा तिथं काही लागू पडत नाही. कारण जर तो शून्य 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 असं जर म्हणायला लागला तर हे शून्य कोणी सांगितलं? शून्य म्हणणारा कोण आहे? मग तो आहेच का नाही? म्हणून तिथं काही नाही, पण हे सगळं तिथलं आहे असं म्हणता येतं. पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रासिदत असे ऐसे कळे परी ग्रासिती ग्रासा वेगळे आहे काही. आता काय आहे त्याच्यासाठी उदाहरण दिलं की जसा पाण्याचा साठा आहे, समुद्र असेल, सरोवर, तलाव, काय का असेना, मग त्याच्यामध्ये लाटा उसळू लागल्या, वारं सुटले की लाटा यायला लागल्या.
मग आता आम्हाला असं दिसतं की जी छोटीशी लाट आहे, बारीक लाट आहे, तिला मोठ्या लाटाने खाऊन टाकलं. मग हे जरी आम्ही म्हणत असलो तरी कुणी कुणाला ग्रासलं? सगळं पाणीच आहे ना. ह्या लाटेने त्याला पिलं म्हणावं का काय, का पाणीच पाण्यात मिसळतं आहे. दिसायला ते काय आहे, वेगवेगळेपण आहे, पण बाकीचं सगळं तेच आहे. तसं त्याचे हात माझे हात, त्याचे पाय माझे पाय असं तुम्ही म्हणत असला तरी सगळं जे काय आहे हे परमात्म्याचंच आहे. तैसे साचची जे एक, तेथ के व्याप्य व्यापक, परी बोलावया नावेक करावे लागे. एकंदरीत हे सगळं असं आहे की कुणी कुणाला व्यापलं हे सांगता येत नाही. एक उदाहरण सांगितलं की एकाने काय केलं, काही आपले पैसे बचतीत टाकत एक सोन्याची अंगठी केली. मग त्याला असं वाटलं की आता आपण कितीतरी दिवसांनी आपल्याला करायला आले, हे आहे खरं, पण मग काय असे कुठंतरी ठेवायचे का? मग आता त्याने काय केलं, पुन्हा अंगठी ठेवायला सोन्याची पेटी केली. आता ती अंगठी कुठं ठेवायची? सोन्याच्या पेटीत. पण म्हणलं आता ही अंगठी पुन्हा कोणी नेऊ नये म्हणून त्याला कुलूप केलं ते सोन्याचं. आता अंगठी झाकली का उघडी? हे सगळा जरी व्यवहार केला असला तरी अंगठी काही आहेच. मग ही अंगठी, अंगठीला व्याप्य म्हणायचं आणि वरची पेटी व्यापक म्हणायची, असा शब्द लागू पडत नाही, कारण दोन्ही एकच झालं. वरचं कुलूप, पेटी आणि अंगठी सगळं सोन आहे. फक्त आकारामुळे ह्याचं नाव अंगठी, ह्याचं नाव पेटी, ह्याचं नाव कुलूप अशा प्रकारचं होईल. व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे. तेव्हा हाच एक आहे, पण मग हे वेगवेगळं पण आम्हाला बोलण्यासाठी करावं लागतं. पै शून्य जई दावावे जाहले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, तै द्वैत कीजे. आता त्याला उदाहरण दिलं की काही उरलं नाही असं सांगत असतो आपण, तेव्हा शून्य काढतो. शून्य हे काय लक्षण आहे? काही नाही या सांगण्याचं. मग शून्य सांगण्याकरता काही उरलं नाही सांगायला तुम्हाला काहीतरी खून करावी लागली का नाही? बिंदुले एक पाहिजे केले. मग तो जो काही गोलाकार आकार असतो तो आम्ही काढतो. तसं अद्वैत सांगायचं असलं तर द्वैताचा उपयोग करावाच लागतो. द्वैताशिवाय अद्वैत सांगता येत नाही. एखाद्याला काय आहे, कुणाला बोलायचं नाही, त्या दिवशी त्यांनी मौन बाळगले आणि तरी त्याला कोणीतरी हाका मारत आलं, बोलायला लागलं, तर त्याला म्हणावं लागेल का नाही मला आज बोलायचं नाही, हे बोलूनच सांगावं लागेल. जसं त्याला त्यानंतर मला काय ठरवलं हे सांगायला बोलावंच लागतं. एरवी तरी पार्था गुरुशिष्य सत्पथा, आडळू पडे सर्वथा बोल खुंटे. याप्रमाणे हे सगळं गुरुशिष्य परंपरा तरी का सुरू झाली? वास्तविक सगळ्याजवळ परमात्मा आहे, परमात्म्याचं ज्ञान आहे सगळे. मग गुरुशिष्य कशाला? गुरुशिष्याला देतात तरी काय? कुठलं ज्ञान आणून देतात? कुठला त्याला आत्मा दाखवतात? अहो ज्ञानही तिथंच आहे, आत्माही तिथे आहे, पण तो त्याच्यापासून दूर गेला आहे. म्हणून एक शिष्य एक गुरु, हा रूढलासे व्यवहारू, मतप्राप्ती प्रकारू जाणावया. मला जाणण्याकरता हा या ठिकाणी रूढ प्रकार झाला. वास्तविक काय आहे की हे अद्वैतच आहे, पण अद्वैत समजून द्यायला गुरुशिष्य नावाचा द्वैताचा खेळ करावा लागतो. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती, निरूपणाची वाहती वाट केली. म्हणून ह्या श्रुतीनं हे सगळं जर काही असेल तर वास्तविक अद्वैतच सांगायचं आहे. पण अद्वैत सांगण्याकरता वेद नावाचा द्वैतपणा घेतला, त्याच्यातून परमात्म्याचं जे जे काय असेल ते लक्षण सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजेच परमात्म्यापेक्षा त्याचं म्हणणं मांडण्याकरता द्वैताचा स्वीकार केला आणि अद्वैत सांगत राहिले. हे सगळे याचा अर्थच असा की जे अद्वैत आहे ते समजून देण्याकरता द्वैताला घ्यावंच लागतं आणि मग अद्वैत सांगावं लागतं. तेच आता अवधारी ये नेत्रगोचरे आकारी, ते ज्ञेय गा जया परी व्यापकासे. आत्तापर्यंत आपण आपल्या
प्रत्येकाच्या शरीराच्या ठिकाणी असणारे अवयव म्हणजे परमात्माचं हे सांगितलं. आता प्रत्येकाच्या ठिकाणी असलेले त्याचे नेत्र आणि इतर इंद्रिये हे जे काही आकाराला आलेले आहेत ते जरी दिसत असले तर त्याच्या ठिकाणी ज्ञेय कसं शोधावं, तिथं ज्ञेय आहे हे जाणण्याकरता त्या ज्ञेयाची जी व्यापकता आहे ती लक्षात यावी. तसं आत्ताच्या श्लोकामध्ये तेच वर्णन झालं, तसं आणखीन श्लोकामध्ये या परमात्म्याचंच जिथं तिथं असणारं वास्तव्य व्यापकपणा हे सांगत सांगत शरीर आणि शरीरात असलेली त्या परमात्म्याची सत्ता हे समजून देणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.